दुसऱ्याच्या चुकीमुळं मला लागलं कसं काय पब्लिक परत येत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. मग काय सकाळच्या बाहेर चाललो कॉलेजला, लगेच पोहोचलो सातारा मध्ये आणि चाललो क्लासला. क्लास सुटला आणि परत एकदा आपल्या गँगवर बसलो 7 स्टार वर. तेवढ्यात आपल्याला डॉगेश बाई भेटले. डॉगेश बाईंनी बहुतेक माउंटेन ड्यू लावली होती बरं का. तिथनं चाललो घरी. मग काय लाल परीला पकडलं आणि डायरेक्ट चाललो घरी. दिवसांदिवस आमच्या पासची किंमत वाढत चालली आहे. घरी पोहोचलो आणि घरी बघतोय तर काय आमच्या घरात असलेल्या ब्रह्मकमळाच्या झाडाला ब्रह्मकमळाची फुलं लागली होती. मग काय झालं नियोजन कोटेश्वरला जायचं. तर कोटेश्वर म्हणजे कुठं, आपल्या इथं असलेलं महादेवाचं जागृत देवस्थान. तिथनं लगेच आपण पोचलो कोटेश्वराच्या मंदिरापाशी. तर कोटेश्वरच्या मंदिराच्या कडनं सगळी नदी आहे. ही नदीचं नाव आहे कृष्णा नदी. कोटेश्वराच्या मंदिराच्या बाहेर गणेशजींचं छोटंसं मंदिर आहे आणि मोहरा आहे कोटेश्वरचं मंदिर. आणि नदीमध्ये असलेलं नंदी महाराजांची मूर्ती आणि त्या समोरच हे कोटेश्वराचं मंदिर. तिथनं आत गेलो की विविध प्रकारचे शिवलिंग दिसतात. एक शिवलिंग तर वाडाच्या झाडाच्या डायरेक्ट खालीच आहे. कोटेश्वराच्या चारी साईडनं कृष्णा नदी वाहते आणि मध्यभागी असलेले हे कोटेश्वराचं मंदिर. या नदीमध्ये 2 वेळा महापूर येऊन गेला आहे. त्या महापुराची दिनांक पातळी लिहिली आहे. हे आहे कोटेश्वराचं मेन शिवलिंग. शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि मन एकदम प्रसन्न झालं. आपण चाललेलो घरी. घरी जाताना एका पिकअपवाल्याने डायरेक्ट ब्रेक दाबला आणि आमची गाडी स्लिप झाली. भावांनो, पावसाळ्याच्या दिवसात गाडी चालवताना जरा दमाने चालवा, नाहीतर माझ्यासारखी तुमच्याबरोबर एखादी घटना होऊ शकते. ह्या गोष्टी एक लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका.